तर लातूर जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडले। औसा तालुक्यातील माजी आमदार दिनकरराव माने यांचा उद्या भाजपात प्रवेश होणार आहे। दिनकरराव मानेंच्या भाजपा प्रवेशाने आमदार अभिमन्यू पवार यांना औसा तालुक्यामध्ये अधिक राजकीय ताकद मिळणार असल्याची माहिती मिळते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षांनी भाजपात प्रवेश केलेला आहे। राजू शेट्टींचे विश्वासू महेश खराडेंनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये खराडेंनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। महेश खराडेंच्या भाजपा प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हादरा बसला। तर दक्षिण रायगडमध्ये मनसे स्वबळावर ठाकरेंच्या शिवसेनेशी युती नाही अशी माहिती मनसेचे रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप सांगळे यांनी दिली आहे। युतीबाबत आमची ठाकरेंच्या शिवसेनेची कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगळेंनी म्हटलेलं आहे। अजूनपर्यंत तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी आमचं कुठलीही बोलणी झालेली नाहीये आणि आम्ही आता जे लढतोय ते संपूर्णपणे स्वबळावर लढतोय। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला अपयश मिळाल्यानंतर पक्षाचे सरचिटणीस हेमंत संबूज यांनी स्थानिक कार्यकारिणीत बदल करण्याचे सूतोवाच केले आहे। पुण्यात बरेचसे बदल अपेक्षित आहेत, ते स्वतः राज ठाकरे पुण्यात आल्यानंतर हाती घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। पराभवाची कारणं जी आहेत त्याचंच आत्मचिंतन आम्हाला करायचं आहे। पहिली गोष्ट, भाजप ज्या पद्धतीने ही निवडणूक लढलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी उमेदवारांची पळवापळव, कार्यकर्त्यांची फोडाफोडी, बोगस मतदार यादीमध्ये नावं वगळणं, तर बरीचशी मशीन्स ही बदलली गेली होती, त्याचाही गोंधळ पुण्यासारख्या ठिकाणी बघायला मिळाला। त्याच्यामुळे आम्ही आमचं आत्मचिंतन आमच्या पक्षाच्या माध्यमातून करू। सूतोवाच असे आहेत की लवकरच शहरांतर्गत बदल हे करावे लागतील। तर आमचे आदरणीय राजसाहेब याच्यामध्ये लक्ष घालून पुण्यामध्ये आले की सगळा आढावा घेऊन कुठे बदल करता येतील, नक्की कुठली पदं बदलायला पाहिजेत हे ते ठरवतील आणि त्याप्रमाणे ते बदल करतील। मुंबईच्या दिशेने निघालेल्या नाशिकमधील आदिवासी शेतकरी आंदोलकांचा आज पहिला मुक्काम आहे। नाशिक शहराबाहेर राजूर बहुला इथल्या एका टेगरीवरती सर्व मोर्चेकरी रात्रीच्या विसावासाठी मुक्कामी थांबलेत। एखादं गाव वसवल्यासारखं या मोर्चाचं चित्र पाहायला मिळालं। तर किल्ले रायगडावरती छत्रपती संभाजी महाराजांच्या 345व्या राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळालेली होती। गोगावलेंच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पंचामृत अभिषेक घालण्यात आलाय। सप्तसिंधूंच्या पवित्र जलानं स्नान तसंच पुष्पवृष्टी यावेळेला करण्यात आली आहे। ढोल ताशे हलगीच्या नादात छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांच्या गजरामध्ये संपूर्ण रायगड परिसर दुमदुमून गेला। तर बीडमधील जीएसटी अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणामध्ये हुले कन्स्ट्रक्शननं आता खुलासा केला। जीएसटी अधिकाऱ्यांशी आमचा कधीही संबंध आला नाही असं स्पष्टीकरण विश्वनाथ हुले यांनी दिलंय। सचिन जाधवर यांना वरिष्ठ अधिकारी प्रदीप पाटे हा हुले कन्स्ट्रक्शनच्या फाईल बेकायदेशीरपणे करून देण्यासाठी दबाव आणत होता असा फिर्यादीमध्ये उल्लेख आहे। आमच्या कंपनीकडून कधीही बेकायदेशीर काम केलं जात नाही। तसेच सध्याच्या काळात 2017 पासून जीएसटी व इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने पूर्ण कामकाज हे फेसलेस आणि ऑनलाईन पद्धतीने केलेलं आहे। त्यामुळे सदर बीडच्या जीएसटी ऑफिसमध्ये मी किंवा आमचे कर्मचारी गेल्या काही वर्षापासून गेल्याचे आम्हाला कधीही आठवत नाही। तसेच सदर व्यक्तीशी आमचा आयुष्यात कधीही संबंध आलेला नाही किंवा कधी फोनवर पण बोलणं झालेलं नाही आणि आम्ही त्यांना ओळखत पण नाहीत। तर भांडूपमध्ये जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे। शंकर प्रसाद असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। धारदार शस्त्रानं वार करून ही हत्या करण्यात आली। पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे। शंकर प्रसाद यांच्यावर पूर्वी अनेक गुन्ह्यांची नोंद होती। आरोपींच्या शोधासाठी 8 पथकं रवाना करण्यात आली आहे। तर हैदराबादमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉयवरती हल्ला झालाय। नाचराम परिसरामध्ये पिझ्झा हट कर्मचाऱ्याचा डिलिव्हरी बॉयवरती हल्ला पाहायला मिळतोय। कमी रेटिंग दिल्याबद्दल